मार्गदर्शनाखाली काम करत असतात लोक. खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना जे काही या महाराष्ट्रासाठी घेतलेले निर्णय, जे काही विकास प्रकल्प पुढे नेले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ असेल, ज्येष्ठ असतील, शेतकऱ्यांसाठी योजना असेल, अशा अनेक योजना, त्या योजना वाचायला गेलं तर खूप वेळ लागेल. आणि म्हणून त्यानंतर देखील आता आमची दुसरी इनिंग जी सुरू झालेली आहे महायुतीची, देवेंद्रजींनी आम्ही टीम म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणूनच विकासाला प्राधान्य देणारी महायुती, आणि आमचा अजेंडा एवढाच आहे की या राज्याचा विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना जे काही त्यांचा जीवनमान उंचावणं, त्यांना शासनाच्या माध्यमातून, योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, हे सगळं आमचं उद्देश आणि अजेंडा आहे. त्यामुळे आमचा अजेंडा दुसरा काही नाही आहे, फक्त या महाराष्ट्राचा विकास करणं, कल्याणकारी राज्य करणं. आणि म्हणूनच ही सर्व मंडळी, हे सर्व पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये एका विश्वासाने आलेले आहेत. आणि त्यांच्या संपूर्ण भागाचा विकास ज्या पद्धतीने झालेला आहे आणि यापुढे देखील अनेक ज्या काही कामं असतील, तिथले प्रश्न असतील, सोडवण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही. आणि त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा मी त्यांना एवढंच सांगतो की शिवसेना, आपण बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार पुढे नेतोय आणि एक कल्याणकारी राज्य, लोकाभिमुख राज्य निर्माण करण्याचं आपलं जे काही स्वप्न, अजेंडा आहे, त्याला अधिक वेगाने आपण पुढे नेण्याचं काम करतो. हे सर्व लोकांच्या प्रवेशामुळे कल्याण ग्रामीणमध्ये, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आणखी मजबूत होईल, शिवसेना आणखी बळकट होईल. त्यामुळे त्यांना कुठेही काही कमी पडणार नाही विकासासाठी, याचा शब्द या ठिकाणी देतो. आणि मी, आपल्याला माहीत आहे की एकदा शब्द दिला की शब्द माझा खरा करतो, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून जो विश्वास या सर्वांनी दाखवला आहे, तो विश्वास शिवसेना सार्थ करेल. धन्यवाद. सर, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची देखील निवडणूक असणार आहे. कशा प्रकारे याच्यामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा फायदा शिवसेनेला होणार आहे, कारण संघटन कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मजबूत होत चाललेलं आहे? हा, यांच्यामुळे मी सांगितलं नाही. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊया.